अकोल्यात झालेल्या आपलं शहर आपला आवाज या कार्यक्रमात विकास कामांसह अनेक प्रश्नांवर चौफेर चर्चा झाली। अकोल्यातील नेहरू पार्कमध्ये हा कार्यक्रम झाला। यावेळी अकोलेकरांच्या विविध प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी व्यासपीठावर अकोल्याच्या महापौर उज्ज्वला देशमुख, उपमहापौर विनोद मापारी, विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजय तापडिया आणि भारिप बहुजन महासंघाच्या नगरसेविका धनश्री अभ्यंकर उपस्थित होते। अकोला महापालिकेत भाजप शिवसेनेची सत्ता आहे। कार्यक्रमात अकोलेकरांनी शहराच्या विविध समस्यांवर आपला आवाज बुलंद केला। कार्यक्रम व्हायलाच पाहिजे, कारण जनतेला काय वाटते या लोकांबद्दल आणि यांचं काय मत आहे हे आम्हाला कळलं पाहिजे। म्हणून असे कार्यक्रम मधून झाले तर आम्हाला आमच्या समस्या यांच्याकडे मांडता येतील आणि त्यांच्याकडे त्यांचे काय उत्तर आहे ते आम्हाला माहिती पडेल। त्याच्यामुळे असे कार्यक्रम नक्की व्हायला पाहिजे आणि आजचा कार्यक्रम छान झाला। पहिले तर मी झी24 तासचे अभिनंदन करतो की आपला आवाज आपलं शहर या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी अकोल्याच्या सामान्य नागरिकांना एक संधी दिली, एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, जेणेकरून ते आपल्या समस्या लोकांसमोर लोकप्रतिनिधीसमोर आणि टीव्ही समोर मांडू शकतील। झी24 तासचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। इतका चांगला उपक्रम आपण राबवला आहे आणि यामुळे जे सामान्य नागरिकांचे जे प्रश्न असतात त्याची वाचा फुटलेली आहे। नाही तर होतं कसं की नागरिकांच्या भावना हे मनातल्या मनात असतात आणि ते लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचत नाही। तर या उपक्रमातून लोकप्रतिनिधींपर्यंत त्यांच्या समस्या म्हणा, त्यांच्या भावना पोहोचल्या आहेत। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।